नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोर्टात विक्रांत अगदी स्वतःच्या तोंडाने गुन्ह्याची कबुली देणार आहे. त्याने फक्त पद्माचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही तर तिला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. त्याचबरोबर तो कोर्टाच्या समोर पद्माला धमकी सुद्धा देत आहे की त्या दिवशी हिला सोडायला नको होतं, दारूच्या नशेत होतं म्हणून हिला फक्त हात लावला, पण त्या दिवशी हिचा गेमच करून टाकायला पाहिजे होता. अशा पद्धतीने विक्रांतने कोर्टाच्या समोर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा हर्षवर्धन ऐकत असतो, हर्षवर्धन जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा त्याला धक्का बसलेला आहे. कारण हर्षवर्धनला त्याच गोष्टीची भीती होती आणि तीच गोष्ट घडली, ती म्हणजेच विक्रांतने स्वतःच्या तोंडाने त्याचा जो अँगर इश्यू आहे तो बाहेर काढलेला आहे आणि स्वतःच्या तोंडाने गुन्ह्याची कबुली देत आता स्वतःचीच वाट लावून घेतलेली आहे. त्यामुळं हर्षवर्धन मात्र आता हादरलेला आहे. कारण खरं तर ही जी आयडिया आहे ती ऊर्जाची आहे आणि आज खऱ्या अर्थाने हर्षवर्धनच्या समोर विक्रांतने स्वतःच्या तोंडून सत्य सांगून स्वतःचीच वाट लावून घेतलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे हर्षवर्धन आता ऊर्जाला प्रश्न विचारत असतो की सांग नक्की काय आहे, या सगळ्या मागचा तुझा हेतू काय आहे, मला उत्तर हवंय. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारलाय, आपण कोर्टात नाही आहोत, आपण घरी आहोत. ऊर्जा वारंवार तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण हर्षवर्धनला मात्र या गोष्टी ऐकायच्याच नसतात. हर्षवर्धन मात्र म्हणत असतो की नाही, आत्ताच मला उत्तर हवंय, ही तू पळवाट काढते. तेव्हा ऊर्जा म्हणते की मला काय वाटतंय माहितीये का, तीर्था तुला जो मुलगा त्रास देतोय ना त्याचा आता काही उपयोग होणार नाहीये, कारण तो मुलगा तुला त्रास देणार आहे आणि तुला सहन करावं लागणार आहे. सगळ्यांना धक्का बसतो, हे सगळं ही काय बोलतेय आणि तीर्थाच्या बाबतीत काय बोलतेय, हा प्रश्न पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात. तेव्हा ऊर्जा मात्र तिला म्हणत असते की लक्षात येते का तुझ्या, बघ, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना ते तुला चांगलंच आठवत असेल. बघ, विचार कर, कारण तुझे वडील त्याचबरोबर तुला घरातले सगळे म्हणत आहेत की आता कसं आहे माहितीये का, तुझ्या डॅडनी सुद्धा सांगितले तो मुलगा तर तुला फोन करून फक्त धमकी देतो ना, त्यामुळं ही जी केस आहे ती अवेलेबल नाहीये, त्यामुळं तू काहीच करू शकत नाही. काहीही झालं तरीही तुझ्या पुढे आता कोणताच पर्याय नाहीये, तुला सहन करावंच लागणार आहे. कारण तुझ्या घरामध्ये असलेले एवढे नामांकित वकील सुद्धा हीच गोष्ट सांगत आहेत की तू या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही. आता मात्र हे ऐकल्यानंतर सगळेजण तिथं असतात, धक्का बसलेला असतो. ऊर्जा हे असं काय बोलतेय, तीर्था हे सगळं काय झालंय. ऊर्जा म्हणते बरोबरच आहे, जे खरं आहे तेच सांगते. कारण बरेच दिवस झाल्या ऊर्जा सांगते की तीर्थाला तिच्या कॉलेजमधला एक मुलगा त्रास देतोय. हे ऐकल्यानंतर आता सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर तिथे हर्षवर्धन म्हणतो की कसं पॉसिबल आहे माझ्या मुलीच्या बाबतीत. तेव्हा ऊर्जा म्हणते आत्ताच तर तुम्ही सांगितलं ना की काही झालं तरीही मी विक्रांतला बेलवर सोडवू शकतो, विक्रांतला बेल मिळवून देऊ शकतो, मग तीर्थाच्या बाबतीत पण तेच आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तू त्या पद्माची आणि माझ्या मुलीची बरोबरी करायला लागलीये. तेव्हा ऊर्जा म्हणते हो का, आता तुमची मुलगी बरोबर आहे, कसे तुमच्यासारखे नामांकित वकील तिच्या बरोबर आहेत, 2 खंबीर भाऊ तिच्या पाठीशी आहेत आणि तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता पद्माचं कसं आहे, ती साधी गरीब राहणारी चाळीतली मुलगी. हर्षवर्धन म्हणतो हो बरोबर आहे, कारण तिच्यासाठी पैसा महत्वाचा आहे. तिची आजी गावाकडे आजारी असते, तिला पैसे तिकडे पाठवायचे असतात. त्याचबरोबर आणखी गोष्टी म्हणजे तिचा लहान भाऊ आहे, त्याचं शिक्षण तिच्यासाठी महत्वाचं आहे, तिचं घर तिच्या आजीवावर चालतं. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आत्ता जे काय आहे ते पद्माने पैसे घेऊन मिटवावं. तेव्हा इकडे ऊर्जा म्हणते द्या ना, जा, अजून एकदा जा तुम्ही तिला पैसे द्यायला, घेते का बघा तुमच्याकडून पैसे, असं ऊर्जा म्हणत असते. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की बरोबर आहे, नाहीच घेणार ती पैसे, कारण तू तिचा ब्रेनवॉश केलेला आहे ना, त्यामुळं तिनं पैसे घ्यायचा प्रश्नच येत नाही. ऊर्जा म्हणते मी ब्रेनवॉश वगैरे काही केलेला नाहीये, तुम्हाला वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही कोणतीच मुलगी तिचं शील विकू शकत नाही, एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन मात्र पाहतच राहतो. तेव्हा हर्षवर्धन ऊर्जाला सांगत असतो तिला काय किंमत आहे तिच्या शीलाची, तिच्यासाठी पैसा महत्वाचा आहे आणि पैसा हा तिच्या आयुष्यात येत आहे तर तिने तो स्वीकारावा, असं हर्षवर्धन सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा म्हणते म्हणजे
तुमच्या मुलीचं शील हे शील आहे, त्याची किंमत होऊ शकत नाहीये आणि दुसऱ्याच्या मुलींच्या बाबतीत तुम्ही हे सगळं बोलता. तेव्हा इकडे आजी साहेब सुद्धा म्हणतात की हर्षवर्धन काय बोलतेस तू हे सगळं? पद्माच्या बाबतीत तू असं कसं बोलू शकतो? कारण पैसे घ्यावा आणि तिनं गप्प बसावं, कारण तिच्यासाठी पैसा महत्वाचा आहे, आबरू महत्वाची नाही. पूजा म्हणते याआधीही तुम्ही 2 वेळा तिला पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही तिला तशी ऑफरही दिलेली आहे. मग काय उपयोग झाला का काही फायदा त्या गोष्टीचा? नाही झाला ना. जा आत्ताही जा आणि पुन्हा एकदा पैसे द्या तिला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आउट ऑफ द कोर्ट जाऊन ही सेटलमेंट होऊ शकत नाही. कारण तुम्हाला याची भीती वाटते का की मी कोर्टात हरल्यानंतर तुमची बदनामी होईल? आणि मध्येच दिव्या बोलते की नाही, कारण हर्षवर्धन जहागीरदार त्यांच्या सुनेमुळे कोर्टात हारले, यामुळे त्यांची बदनामी होईल याची भीती वाटते. असं बोलून दिव्याने मोठा बॉम्ब टाकलेला असतो आणि सगळेजण दिव्याकडे पाहत असतात, कारण आदित्य सुद्धा दिव्याकडे पाहत असतो आणि आदित्य म्हणतो की काय गरज होती हे सगळं बोलायची, असं तो दिव्याला म्हणतो. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोणतीही सेटलमेंट होणार नाही आणि कोणत्याच गोष्टी तुम्हाला हव्या तशा होणार नाहीत. आता सगळेजण निघून गेलेले असतात. ऊर्जाचं उत्तर झालेलं असतं, हर्षवर्धन तोंडावर पडलेला असतो आणि मग मात्र आता दोन्ही भाऊ आपल्या बहिणीच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहत तिच्याकडे आलेले आहेत आणि तिला म्हणत असतात की काय झाले तीर्था, तू आमच्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवली? कधीपासून चालू आहे हे सगळं? काय झालेलं आहे? या सगळ्याचा अर्थ काय आहे? असं सगळं विचारलं जात असतं. तेव्हा मात्र तीर्था सांगत असते की हे सगळं खूप दिवसांपासून चालू आहे. एका प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही एकत्र भेटलेलो होतो आणि तेव्हा कॉन्टॅक्ट नंबर आमचे शेअर झाले, तेव्हा त्याने माझा नंबर घेतलेला होता आणि आता हे सगळं अशा पद्धतीने घडतंय. हे ऐकल्यानंतर इकडे खरं तर खूप राग आलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे शौर्यला राग येतो. तेव्हा तो म्हणतो की तू तेव्हाच का सांगितलेलं नाहीये? तेव्हा का गप्प बसली? या सगळ्याचा अर्थ काय आहे? तू का सांगितलं नाहीये? तू आमच्यापासून गोष्टी का लपवून ठेवल्या? तेव्हा ती म्हणते की मला नाही माहिती, मला वाटलं की मी मॅनेज करू शकेल, कारण आपल्या घरातले प्रॉब्लेम तर तुम्हाला दोघांनाही माहिती होते ना, किती प्रॉब्लेम चालू होते आपल्या घरामध्ये, कसं सांगणार होते मी? असं जेव्हा तीर्था बोलत असते तेव्हा या दोन्ही भावांना खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यातच त्या मुलाचा फोन आलेला असतो. त्या मुलाचा आलेला फोन इकडे उचलला जातो आणि शौर्य तो फोन घेतो आणि म्हणतो बास झालं, आत्तापर्यंत तू जे काही केलेलं आहे ते ऐकून घेतलेलं आहे, त्यापुढे जर माझ्या बहिणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं शौर्याने सांगितलेलं असतं. आणि शौर्य ज्या पद्धतीने हे सगळं करत असतो तेव्हा मात्र धक्का तर बसलेलाच असतो आणि शौर्य मात्र पाहतच राहतो. शौर्यला कळतच नाहीये आणि मग शौर्यने तीर्थाला जवळ घेतलेलं असतं. आदित्य सुद्धा तिथं असतो आणि त्याच वेळी शौर्य म्हणतो की घाबरण्याची गरज नाही. आता मात्र तीर्था म्हणत असते की पण दादा, काही झालं तरी पद्माला न्याय मिळाला पाहिजे, कारण तो विक्रांत खूप घाणेरडा माणूस आहे, तो अजिबात चांगला नाहीये, तो कधीच कोणाचं चांगलं करू शकत नाही, असं तीर्था सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ते दोघंही म्हणतात की काळजी करू नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तुला कसलाही त्रास होणार नाही, असं स्पष्टपणे दोन्ही भावांनी आपल्या बहिणीला सांगितलेलं असतं. आणि इकडे हर्षवर्धन काम करत असतो. तेवढ्यातच विजया तिथे येते आणि विजया म्हणत असते की मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हर्षवर्धन म्हणतो काय महत्त्वाचं बोलायचं आहे? पटकन बोल, कारण तुमच्या घरातल्या भानगडी असतील तर त्या संदर्भात मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, तुमची तुम्ही त्या मिटवा. तेव्हा ती म्हणते की नाही, मला अर्पिताबद्दल बोलायचं आहे, अर्पिता घरी आलेली होती. आता मात्र हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन जेव्हा म्हणतो की काय, तेव्हा ती सांगायला सुरुवात करते ती ना खूप वेड्यासारखी वागत होती. आज तिने येताना मंगळसूत्राचे सॅम्पल आणले होते आणि जेव्हा मी मग सुवर्णाताईंना फोन केला तेव्हा मला कळलं की जेव्हापासून शौर्याचं लग्न झालेलं आहे तेव्हापासून ती आजारी आहे, डॉक्टर्स तिला इंजेक्शन देतात आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं घडतंय त्यामुळं तिच्या मनावर परिणाम झालेला आहे. आज तिला कुठंतरी थोडं बरं वाटत होतं तर ती ज्वेलरच्या शॉपमध्ये घेऊन गेली आणि हा सगळा गोंधळ घातलेला आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तुम्हाला बायकांना अति करून सांगायची सवय असते, जर तसं काही असतं तर शिर्केंनी मला सांगितलं असतं. तेव्हा त्याला लगेचच विजया सांगते की अहो तुम्ही चुकीच्या पद्धतीने विचार करताय. कसं आहे, मला सुवर्णाताईंनी सांगितलेलं की त्यांनी सांगितलेलं आहे की अर्पिताबद्दल बाहेर कोणाला काहीच सांगायचं नाही. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, त्या ऊर्जा शिंदेला तर मी 10 दिवसात घराच्या बाहेर काढणारच आहे, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तू जी काही शौर्याची
त्या अर्पितासोबत लग्न लावण्याची स्वप्न बघत आहेस ती बंद कर. काहीही झालं तरीही शौर्य आणि अर्पिताचं लग्न होणार नाही. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो आणि सगळेजण तिथं असतात. काहीही झालं तरीही त्यांचं लग्न होणार नाही आणि इकडे स्पष्टपणे हर्षवर्धनने या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा मात्र विजया म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय काय नक्की? त्याच वेळेस इकडे हर्षवर्धन सांगतो की हो, आता ती बॅलन्स नाही आहे. कारण जेव्हा मी तीर्थाचं लग्न करायचं नाही हा निर्णय घेतलेला होता तेव्हाच मी निर्णय घेतलेला होता की शौर्याचं सुद्धा त्यांच्याशी लग्न होणार नाही. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की त्या कुटुंबाशी मला स्वैरिक जुळवायची नाही. कारण एकदा का हे लग्न झालं तर आपलं कुटुंब त्या विक्रांतच्या संपर्कात येईल आणि तो विक्रांत मला माझ्या संपर्कात नको आहे असं स्पष्टपणे इकडे सांगितलेलं असतं. हर्षवर्धनने जो निर्णय घेतलेला आहे तो ऐकून तर इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजेच इकडे विजयाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये आता ऊर्जा शिंदेला तिचं स्टेटमेंट द्यायला सांगितलं जातं. ऊर्जा शिंदे उठते आणि बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की काल मी कोर्टाच्या समोर विक्रांत शिर्केची उलट तपासणी करण्यासाठी मागणी केलेली होती, पण आज मला त्याची उलट तपासणी तर मी करणारच आहे, पण त्याआधी पद्माला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि पद्माच्या त्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. मग पद्माला बोलवलं जातं. पद्माला विचारलं जातं की तुम्ही शांतपणे त्या दिवशी जो घडलेला प्रसंग होता तो सगळा प्रसंग मला सांगा. आणि ऊर्जा तिला प्रश्न विचारत असते, नक्की काय झालं, तिथं गेल्यानंतर काय झालं नक्की, या सगळ्या गोष्टींची उत्तरं हवी आहेत असं ऊर्जा तिला विचारते. आणि तेव्हा मात्र पद्मा म्हणते की मला विक्रांतने तिथे बर्फ आणायला सांगितलं आणि त्या रूममध्ये बर्फ आहे म्हणून सांगितलं. मग मी बर्फ आणण्यासाठी गेले. त्यानंतर विक्रांत माझ्या पाठीमागून आला आणि त्याने मला पकडलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पद्मा सांगत असते तेव्हा मात्र तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तो प्रसंग आठवणं आणि पुन्हा पुन्हा कोर्टामध्ये सांगणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे. पण आज पद्माला हे सगळं करावं लागत असतं, कारण आज तिला न्याय मिळणार असतो आणि तिच्या पाठीशी ऊर्जा शिंदेसारखी खंबीर वकील असते. आणि मग ऊर्जाने तिला स्पष्टपणे सांगितलेलं होतं त्या पद्धतीने गोष्टी सुरू असतात. पद्मा सगळं बोलत असते, ऊर्जा तिला प्रश्न विचारत असते आणि मग त्याचवेळी पद्मा सांगते की त्याने माझा गळा आवळला. आता हर्षवर्धन जहागीरदार उठतात आणि म्हणतात की बास, कालपर्यंत मॉलिस्टेशनची ही केस होती आणि आज हे सगळं काय आहे, गळा आवळला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. तेव्हा जज साहेब सांगतात की तुम्हाला क्रॉस एक्झामाइन करायला वेळ दिला जाईल, आत्ता तुम्ही मध्ये बोलून लिंक तोडू नका. आणि मग हर्षवर्धनला बसायला सांगितलं जातं. ऊर्जा पद्माला सांगते की तू बोल, तू सांग काय काय घडलेलं होतं. आणि आता पद्मा बोलत असते. पद्मा सांगते की हो, मी माझ्या स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला, त्याने मला तिथे बेडवरती ढकललं, माझा त्याने गळा आवळला आणि त्यानंतर मी माझ्या स्वतःची सुटका करत तिथून निघाले असं ऊर्जाच्या समोर कोर्टाच्या समोर पद्माने सांगितलेलं असतं. आता हर्षवर्धन जहागीरदार तिथे येतात आणि हळूच एकच प्रश्न पद्माला विचारला जातो आणि तो म्हणजे बंटी कसा आहे. कारण पद्माच्या अख्ख्या फॅमिली संदर्भात हर्षवर्धनला माहिती आहे. गेली इतकी वर्षे झालं पद्माची आजी काम करत होती, आता पद्मा काम करत होती, त्यामुळं या सगळ्या गोष्टी हर्षवर्धनला माहिती आहेत. आणि मग हर्षवर्धनने तो प्रश्न विचारल्यावर पद्मा शांत राहते. पद्मा म्हणते की हो बरं आहे तो. आता मात्र हर्षवर्धन तिला पुढचा प्रश्न विचारणार असतो. पद्माला माहीतच नसते की हर्षवर्धन काय बोलतोय. हर्षवर्धन म्हणतो की मरताना बंटीचा विषय आला असेल ना मनात, बंटीचं कसं होईल हा प्रश्न पडला असेल ना. पद्मा म्हणते म्हणजे मला नाही कळलं. इकडून ऊर्जा पद्माला खुणवत असते, बिनधास्तपणे तू बोल, घाबरण्याची गरज नाही आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र पद्मा म्हणते मला कळलं नाही आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा मात्र हर्षवर्धन तिला म्हणत असतो की कळलं नाही आहे का. मग स्पष्टपणे विचारतो की नक्की काय झालं. म्हणजे तुझा गळा आवळला, तुझा गळा विक्रांतने आवळला, तो कुठे आवळला, भिंतीला पडकडलं होतं तुला का जमिनीवर पाडलेलं होतं, नक्की कुठं घडला हा प्रसंग, बोल पद्मा बोल. पद्मा सगळं सांगते आणि म्हणते की हो
तर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऊर्जाने आता विक्रांतची क्रॉस एक्झामाइन करायचं ठरवलेलं आहे आणि मग विक्रांतला ती प्रश्न विचारत असते. तेव्हा विक्रांत नेहमीप्रमाणे चिडलेला असतो, त्याचा राग अनावर होतो आणि तो म्हणतो की हो, मी तिला फासावर लटकवलेलं नाही. कारण ऊर्जा म्हणत असते की तू तिला फासावर लटकवलं, तिला पकडून तू तिच्या ओढणीने तिचा गळा आवळला. तेव्हा मात्र तो सांगत असतो की मी असं काहीही केलेलं नाहीये, मी तिला फासावर लटकवलेलं नाहीये, मी माझ्या हाताने तिचा गळा दाबलेला होता. खरं तर त्याच दिवशी तिला संपून टाकायला पाहिजे होतं, म्हणजे हा प्रश्नच उभा राहिला नसता. त्या दिवशी जर तिला संपून टाकलं असतं तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या, असं विक्रांत सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा पाहतच राहते. ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं की गोष्टी कुठंपर्यंत चाललेल्या आहेत आणि ऊर्जाला सगळ्या गोष्टी आता क्लिअर होऊ लागलेल्या असतात. आणि विक्रांतने कोर्टाच्या समोरच आता पद्माला मारून टाकण्याची धमकी दिलेली असते. तो म्हणतो की दारूच्या नशेत होते म्हणून फक्त हात लावलेला होता. जर नॉर्मल असतो तर तिचा खेळ तिथंच खल्लास केला असता, तिथंच तिला संपवायला हवं होतं. आणि झालं, विक्रांतने माती खाल्लेली असते. कोर्टाच्या समोर विक्रांतने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली स्वतःच्या तोंडाने दिलेली असते. आणि आता मात्र हर्षवर्धन जहागीरदार किंवा कोणीच या विक्रांतला वाचवू शकत नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.